हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज पण आपण एका ताईंचे प्रश्नाला उत्तर देऊया. ते प्रश्न विचारले, मॅडम, आई वडिलांना रिस्पेक्ट दिले पाहिजे हे बरोबर आहे, पण जर सासू सासरे जेव्हा सुनेला त्रास देतात, तिला तिचा हक्क देत नाहीत, मुलांचा संसारमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये ते निर्णय घेतात, तेव्हा सुनेकडून रिस्पेक्ट आणि प्रेमाची आपण अपेक्षा करू शकतो का? ते योग्य आहे का? हा त्यांचा प्रश्न आहे. हा बरोबर ते विचारलेला आहे. बरेच लोकांना हा प्रश्न आहे किंवा बरेच लोकांना हा प्रश्न पडतोय आणि प्रॉब्लेम्स खूप उद्भवतात. सासू सुनांचे प्रॉब्लेम. आता हे प्रॉब्लेम कसे आपण सॉल्व्ह करायचे तो आपण विचार करूया. का म्हणजे सॉल्व्ह करायला पाहिजे? का सॉल्व्ह करायला पाहिजे? आपण एकाच घरात राहणार आहोत. हे बघा, ह्या घरात मी एक दिवस सून म्हणून आले. ह्याच घरात कितीतरी वर्षांना माझी सून पण किंवा दुसरी एक मुलगी सून म्हणून आलेली आहे. ती आल्यावर माझी सून झालेली आहे. म्हणजे आज तिची परिस्थिती आहे, ती माझी पण एकेकाळी परिस्थिती होती. हे प्रत्येक सासूवाने जरासं जाणलं पाहिजे. का माहितीये का? सून आपल्या घरात येताना तिचं घर, तिची लोक, तिचं प्रेमळ विश्व हे सगळं सोडून एक अनोळखी विश्वात, स्पेशली अरेंज्ड मॅरेज मध्ये म्हणते, अनोळखी विश्वात ती पाय ठेवते. मग तिला आपलंसं आपण करायला पाहिजे, हे पण खरं आहे. आणि मेन का मी म्हटल्यासारखं हा आपला संसार आहे, आपण एकत्र राहायला पाहिजे, तिथे काही दुसरा मार्ग नाहीये. त्यामुळे आपण एकत्र राहायला पाहिजे. काही लोक म्हणतात नाही, सासू म्हणजे आई व्हायला पाहिजे. मी तुम्हाला एक खरं सांगू, कधीच सासू सुनेची आई होऊ शकत नाही आणि सून सासूची मुलगी होऊ शकत नाही. कारण मी सांगू का, आपण आपला मुलगा किंवा मुलगी ह्यांना लहान असल्यापासून, जन्म दिल्यापासून मोठं केलेलं असते. त्यामुळे ते आपल्याला कायम लहानच वाटतात. ते काही चुका केल्या, काही म्हटलं तरी आपण त्यांना माफ करतो. तच सून आणि जावई हे मोठे झाल्यावर आपले जीवनात आलेले असतात. त्यांची एंट्री ते मोठे झाल्यावर आलेले असतात आपल्या जीवनात किंवा आपल्या लाईफमध्ये म्हणा. त्यामुळे त्यांच्याकडे आपण कधीपासून बघतो? ते वेल ग्रोन अप आहेत तेव्हापासूनच बघतो. इज इट क्लिअर? त्यामुळे कोणी असं म्हटलं तरी होत नाही. हे सगळी नाटकं असतात. मी बघितलेलं तुम्हाला सांगते, बरेच एक्झाम्पल्स बघितले, पण बघितलेलं नुकतं म्हणजे 2-3 वर्ष झाली. लग्न झाल्यावर का नाही, ती सासू तर म्हणायची, माझी सून का नाही, माझी मुलगीच आहे, ती माहेरी उठल्यासारखं 8चे पुढे उठतीये सासरी सुद्धा. आणि ही बाई सासू मुलाला ऑफिसला जाताना डबा बिबा सगळं ही करून जायची. ही पूर्वी म्हणजे बँकेत नोकरी करत होती, रिटायर झालेली होती, लवकर उठून आवरून सवय होती आणि कामाचा अफाट उरक होता. त्यामुळे सगळं ही करायची आणि सून आरामशीर आणि ती अगदी मोठ्या 4 लोकांमध्ये सांगायची, माझी सून का नाही, माझी मुलगीच आहे, ती माहेरी उठल्यासारखं 8चे पुढे उठतीये. कुठे लग्नाला ह्याला त्याला आले तर ही सासू कायम तिची पर्स धरून, म्हणजे तिचे शिपायागतच, तिचे
मोलकरणीसारखीच असायची. आणि हे सगळं झालं. मग 1-2 वर्षापूर्वी सासू आजारी पडली. तिला कॅन्सर झालं. तिला होईन असं झाल्यावर सुनेनं जास्त लक्ष सुद्धा दिलं नाही. आता सासूची सुद्धा पेन्शन होती एखाद बाई लावता आली असती, नाही. अहो, ते सासूला भेटायला गेलं, तिचे खोलीत गेलं तर एवढा दुर्गंध यायचा. मग सगळे जायचंच टाळलं. म्हणजे काही हिनं आता सासूनं तुला मुलीसारखं वागवलंय, मग तुझं कर्तव्य नव्हतं का तिला आईसारखं वागवायचं? म्हणून मी म्हणते हे नातं कधी आई मुलीचं होऊ शकत नाही. त्यामुळे आहे तसंच सासूनं सासूसारखंच वागावं, सुनेनं सुनेसारखंच वागावं. का म्हणजे आपण बदल केला की काय होतं माहिती का? आपण किंग लिअर शेक्सपियरचं नाटक वाचलं असेल ना. लिअर मोठा सम्राट, त्याला 3 मुली होत्या. रीगन, गोनेरल आणि कॉर्डेलिया. 3ही मुलीच होत्या. त्याला वाटलं आपण म्हातारा झालोय, आता आपण सगळ्यांना वाटून द्यावं. तिघींनाही बोलवतो. पहिल्या दोघी म्हणतात, बाबा तुला मी जीवापेक्षा जास्त प्रेम करतो, माझे दृष्टीपेक्षा जास्त प्रेम करते, माझे जीवापेक्षा जास्त प्रेम. ह्या दोघी असं म्हणतात. कॉर्डेलिया म्हणतीये, धाकटी शहाणी होती ती, एका मुलीचं वडिलांवर किती प्रेम असावं, काय कर्तव्य असावं तेवढं पूर्ण मी करते, जराही जास्त नाही, कमी नाही. आणि काय होतंय, राजा सगळ्या ह्या मोठ्या दोघींना हा सम्राट सगळं आपलं साम्राज्य देतो आणि धाकटीला हकलून देतो. आणि ह्या दोघी सगळं आपल्या नावावर झाल्यावर वडिलांना काही बघत नाही. मग तो एक वेडा होतो, कितीतरी दिवसात आंघोळ नाही, केस विस्कटलेले, असं जंगलात वेड्यागत फिरत असतो. हे धाकटीला कॉर्डेलियाला कळते. तिनं लगेच जाऊन त्याला घेऊन येते, म्हणजे आपले माणसांना पाठवतीये, घेऊन येते. तिला स्वच्छ आंघोळ कपडे सगळं करते, जेवायला देते, औषध पाणी करते. बरं झाल्यावर सम्राट विचारतो, मी तुला काही दिलं नाही तरी तू कसं काय एवढं माझं काही दिलेस? तेव्हा ती म्हणते, बाबा तेव्हा मी बोलले होते तोच माझं आजही उत्तर आहे. मी एका मुलीचं कर्तव्य प्रेमानं पार पाडतीये, जराही जास्त नाही, कमी नाही. इन द सेम वे सुनेनं सुनेची कर्तव्य पार पाडायला पाहिजे, सासूनं सासूची कर्तव्य पार पाडायला पाहिजे. आता इथे तुम्ही म्हणता तुमच्या सासूबाई नाही व्यवस्थित वागत, अमुक करतात तमुक करतात वगैरे. आता हे बघा, दोन्ही त्या असं वागतात म्हणून आपणही असं वागून चालेल का? मग आपले फरक काय पडणार आहे? त्यांचेत आणि आपले. त्या वागल्यागतच आपणही वागलो की फरक काय पडणार आहे? म्हणून आपण तसं वागायचं नाही. आपण एफर्ट्स घेऊन, मेहनत जराशी घेऊन व्यवस्थित वागायचं. का म्हणजे फरक आहे. मी सून आहे, मला माझी तत्व आहेत, माझे प्रिन्सिपल्स आहेत, मला काय माहित आहे. का म्हणजे माहित आहे का, दोघींचंही ध्येय सेम आहे. सासूला आपला मुलगा चांगला छान राहावा, आपलं कुटुंब चांगलं राहावं. सुनेला पण आपला नवरा चांगला राहावा, आपलं कुटुंब छान राहावं. म्हणजे दोघींचंही गोल ऑफ लाईफ, एम हे सेम आहे. त्यामुळे इगो सोडावा. मी म्हणण्यापेक्षा हे आपलं, ह्या विचारानं हे करावं. हे तुम्हाला मी एक छोटीशी गोष्ट शेअर करते. खूप चांगली गोष्ट आहे सासवा सुनांचे ह्याच्यासाठी. एकदा काय झालं, एक वैद्य होते, त्यांचे मुलीचं ते लग्न करून दिलं. लग्न करून दिल्यावर मुलगी का नाही, सासू माझी व्यवस्थित वागत नाही, काही अमुक करत नाही, तमुक करत नाही. बाबा त्यांना काहीतरी न कळत लवकर मरण्यासारखं औषध द्या, आणि असंही होऊ नये, मी मारले असं पण कळू नये, म्हणून काहीतरी करा म्हणते. वडील म्हणतात, हो मी तुला पुड्या देते 1 महिन्याच्या, रोज तू पुडी द्यायची, पण त्यांना जराही संशय येऊ नये म्हणून तू
त्यांची सेवा करायची, पायचे त्यांना हवं तर खायला प्यायला करून द्यायचं अगदी प्रेमानं. आणि तू एवढं लक्षात ठेव की ते मला महिनाभरात करायचं आहे, मग नाही म्हणून अगदी प्रेमानं कर. रोज त्यांचे जेवणात ही पुडी घाल आणि प्रेमानं कर, म्हणजे तुझ्यावर कोणाचाही संशय येणार नाही. बघ, महिना झाला की त्या 1 महिन्याचे पुढे 1 दिवस सुद्धा जाणार नाही. मुलगी खुश होतीये, पुड्या घेऊन येतेय, रोज त्यांचे जेवणात घालतीये आणि सासूचं अगदी प्रेमानं करतीये. मग सासूला सुद्धा प्रेम निर्माण होते. किंवा पहिलंही असेल, हिनं जाणलेलं नसेल, अगं तुला किती कामं पडतात, इकडे दे, मी बसून भाजी निवडून देते किंवा अमुक करते, अगो किती दमलीयेस, जरा विश्रांती घे की, असं सगळं त्या पण प्रेमानं करतात. ही पायदा, अगं नको, किती वेळ झाला, तूही दमलीयेस, झोप तू पण, असं म्हणतात. मग हिला जाणवते, हो माझी सासू काही वाईट नाहीये मला. ही पळत वडिलांकडे जाते, बाबा ते ना वाचव रे, नको, खूप चांगल्या आहेत त्या, मीच काहीतरी त्यांना ओळखायला चुकले होते, मरायला नको, त्या जगू देत ना. वडील खूप शहाणे होते बरं का. वडील म्हणतात, आज तुला कळलं ना, तू घाबरू नकोस, त्या मरत नाहीयेत. का म्हणजे मी दिलेलं औषध काही विष नव्हतं, अगदी पिठी साखर होती, चिमूटभर. त्यामुळे त्या काही मरत नाहीत, त्या चांगल्या राहतात. मग दोघी छान राहायला लागल्या. त्यामुळे ताई, मी तुम्हाला काय म्हणते, तुम्ही त्या काय करतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. मला काय करायचंय, मला माझं कुटुंब व्यवस्थित राहायला पाहिजे, प्रेमानं राहायला पाहिजे, माझा नवऱ्याला शांती पाहिजे, घरात शांती पाहिजे, आणि सून म्हणून माझं हे कर्तव्य आहे. जे काही माझी कर्तव्य आहेत ती कर्तव्य मी व्यवस्थित पार पाडणार आहे. म्हणून प्रेमानं करा. बघा, सगळं काही बदलते. का म्हणजे नाही ते त्या वागतात तसं म्हणून आपणही वागलो की फरक काय पडला त्यांचे आणि आपले? नाही. आपण जरा वेगळं आहोत, आपल्याला माहित आहे काय म्हणून. मी माझे कर्तव्याला कुठेही चुकणार नाही. म्हणा, आपलं कर्तव्य पालन करा. बघा, सगळं काही छान होते. नंतर मला फोन करून सांगा. हॅव ए गुड डे.